अरबी समुद्राच्या कुशीत उभा खांदेरी जलदुर्ग हा फक्त दरडांचा गड नाही, तर स्वराज्याच्या सागरी सामर्थ्याचं तेजस्वी प्रतीक आहे. इसवी सन 1679 छत्रपती शिवाजी महाराजांनी या दुर्गाच्या बांधणीला सुरुवात केली आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला पूर्णत्व दिलं. लाटा जशा खडकांवर आदळतात, तसंच मराठ्यांच्या धैर्याने समुद्रालाही वश केलं. कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने इंग्रजांच्या जहाजांना थोपवून हिंदवी समुद्रसत्ताची पताका इथेच फडकली. आज राजे शिवराय प्रतिष्ठान पनवेल मागील 15 वर्षांपासून हेच व्रत जोपासत आहे. गडदुर्गांचं पुनरुत्थान. माती, दगड, घाम आणि अथक परिश्रमांच्या जोरावर त्यांनी इतिहासाला पुन्हा जिवंत केलं आहे. यावर्षी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी समुद्रातील पराक्रमाचं प्रतीक असलेला खांदेरी जलदुर्गाची भव्य प्रतिकृती उभारली आहे. पाऊस, ऊन आणि कठीण भूभागाला हरताळ फासून हातावर फोड, अंगावर माती, पण मनात एकच जिद्द, शिवराज्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचा. आणि आज त्या परिश्रमाचं फलित दुर्गदर्शन सोहळा. जय जय शिवरायच्या घोषात भगव्या झेंड्याखाली हजारो शिवभक्तांनी एकत्र येऊन या जलदुर्गाला नमन केलं आहे. प्रत्येक डोळ्यांत अभिमान, प्रत्येक ओठांवर जय भवानी, जय शिवराय आणि प्रत्येक हृदयात छत्रपतींच्या पराक्रमाचा स्पंदन. हा सोहळा फक्त दर्शन नाही, ही आहे श्रद्धेची साक्ष आणि संस्कृतीच्या पुनर्जन्माची गाथा. राजे शिवराय प्रतिष्ठान, पनवेल. पराक्रम, त्याग आणि कार्याचं अखंड प्रतीक. खांदेरी जलदुर्ग, शिवराज्याच्या सागरी सामर्थ्याचं अमर तेज.